नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज 18 एप्रिल शनिवार. सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात. आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,56,000 रुपये इतका आहे, तर आज चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. परभणीत गंगाखेड तालुक्यातल्या पडेगाव इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरून नवा वाद. पोलिसांनी 35 जणांना घेतलं ताब्यात. अप्पर पोलीस अधीक्षक पडेगावातच तळ ठोकून अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यावरून वादाला सुरुवात. पुढची बातमी अहिल्यानगरातून. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत अनेक समविचारी नेते मनाने जोडले गेलेले आहेत. जर तनपुरे आमच्या सोबत जोडले तर आम्हाला नक्कीच आनंद होईल, असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अहिल्यानगरच्या राहुरीत दाखल झाले होते. लातूरच्या MIDC मध्ये मुंदडा इंडस्ट्रीजला भीषण आग. या घटनेत एक जण जखमी, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. आग आटोक्यात आणण्यात यश, मात्र मुंदडा इंडस्ट्रीज मधून मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा साठा बाहेर काढण्यात आला. अमरावती परतवाडा प्रकरणावरून खासदार अनिल बोंडे आक्रमक. कोचिंग क्लास मधल्या मुलींवर ठेवली जायची नजर. बोंडे यांचा आरोप, SIT चौकशीची मागणी. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत, जर कोचिंग क्लास मध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे, असं म्हटलंय. बालविवाह रोखण्यासाठी परभणी प्रशासन पूर्णतः सज्ज असून नागरिकांनी सुद्धा जागरूक राहून सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी केले. कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या चाइल्ड हेल्पलाईन वर कळवावं, असंही त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरात गॅस टंचाईचा फटका. संतप्त व्यक्तीनं स्वतःचं डोकं फोडलं. छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वाळूज परिसरातल्या रांजणगाव शेपू इथं गॅस सिलेंडर न मिळाल्यानं एका व्यक्तीचा संताप अनावर. कमल गॅस एजन्सी समोरच 50 वर्षीय भालचंद नेमाने यांनी स्वतःचं डोकं फोडून घेतल्याची धक्कादायक घटना. काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या मारत होते चक्रा. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालय इथं दाखल केलंय. छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ. शहरातल्या हनुमान नगर चौकात गँग वॉर मधून फायरिंग झाल्याची घटना. विशेष म्हणजे भर चौकात नागरिकांच्या वर्दळी दरम्यान ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या सिल्लोड तालुक्यातल्या घाटनांदरा गावातून वाहणारी चारणा नदी प्रदूषित. नदीत गावचं सांडपाणी सोडल्यामुळे नदीचं रूपांतर कचरा डेपोत. परिसरात दुर्गंधी. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात आता एक वेगळंच वळण. मुख्य आरोपी अयान मोहम्मद याचा वाढदिवस साजरा करतानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावती परतवाडा प्रकरणातला मुख्य आरोपी अयान याला काही पोलीस कर्मचारी केक भरवतानाही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अकोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरची विटंबना झाल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. अकोला शहरातील कोतवाली भागामध्ये सध्या भाजप आणि शिवसेनेचं बॅनरवरून आंदोलन सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काही नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी शुभेच्छांचं बॅनर लावलं होतं. मात्र हे बॅनर सध्या फाटलेल्या किंवा वाऱ्यानं उडत असलेल्या अवस्थेत आहेत, ज्यामुळे महापुरुषांची विटंबना होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आकाश सिरसाट यांनी केलाय. अकोल्याचा कडक उन्हाळा. व्यंगचित्रकार गजानन घोंगडेंचा सूर्याला भन्नाट सल्ला. सूर्यदेवा, तू एवढा हुशार नाहीस की तुला 97% मिळतील. अकोल्याच्या उन्हावर व्यंगचित्रकाराची मिश्किल टोलेबाजी. बुलढाण्यात मिशन परिवर्तन अंतर्गत महिला व मुलींसाठी संरक्षणाचे धडे. बुलढाणा जिल्हा पोलीस दल, महिला आणि बाल कल्याण विभाग, त्याचसोबत सामाजिक संस्थांचा हा संयुक्त उपक्रम. महिला आणि मुलींवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना बघता महिला आणि मुलींना अशा घटनांपासून स्वतःचं संरक्षण करता यावं यासाठी लाठीकाठी, दांडपट्टा, कराटे असे मैदानी खेळाच्या प्रात्यक्षिक शिबिराचे नुकतंच बुलढाण्यात उद्घाटन. बुलढाण्यात शिंदेच्या शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा राडा. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या समोरच झाला गोंधळ. आढावा बैठकीत राडा झाल्यानं शिंदे सेनेत अलबेल असल्याचं चित्र.
एका गटाला बैठकीला न बोलवल्यानं गटबाजी आली चव्हाट्यावर. सांगलीमध्ये नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ महिला पदयात्रा. केंद्र शासनानं मंजूर केलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं भव्य महिला पदयात्रा उत्साहात. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील आरोपीच्या नातेवाईकांचा खळबळजनक आरोप. टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि जिहाद प्रकरणातील आरोपी शफी खान रज्जाक मेमन यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी मीडिया समोर बोलताना आरोपीच्या नातेवाईकांनी आरोपींना पोलीस कोठडीत असताना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केलाय. आरोपींना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष. भाजप नेत्यांनी तनपुरे यांच्याबाबत भाष्य करताना तनपुरे आमच्या सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल असं म्हटलं होतं. 20 एप्रिलला राहुरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा आहे आणि त्याच दिवशी प्राजक्त तनपुरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. धुळ्यात विविध पोलीस ठाण्यांच्या 25 गुन्ह्यांमधील जप्त केलेला सुमारे 7.5 कोटी रुपयांचा गांजा आणि अफू केला नष्ट. धुळे पोलिसांची मोठी कारवाई. धुळ्यातल्या शिरपूर इथं एका भव्य खड्ड्यात शेणखत आणि युरियाचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीनं या सर्व मुद्देमालाचं कंपोस्ट करण्यात आलंय. परभणीच्या बँकेत युवकांनी केलं कपडे काढून आंदोलन. जोगलगाव सोसायटीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीची सभासद संख्या वाढवून देतो म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले होते, पण सभासद संख्या वाढलीच नाही. म्हणून चिडलेल्या युवकांनी थेट बँकेत कपडे काढून आंदोलन केलं. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत राहा नवराष्ट्राचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.